गड म्हणजे नेमकं काय आणि यावर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात? आपल्या अन्ननलिकेतून ते आम्ल ते ॲसिड जे वर येतं त्याचा जो रिफ्लक्स होतो त्याचा हा आजार आहे. आता काय होतं, सतत जर तिथे आम्ल वाढत असेल तर त्या झडपेला पण ते धडका मारत असतं एक प्रकारे. ओके. आणि त्याच्यामुळे देखील काही वेळेला ती झडप ही कमकुवत होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जेवढी तीव्र इच्छा असते ना बरं होण्याची, तेवढं तुमचं शरीर लवकर तुम्हाला बरं करत असतं. स्वयंपूर्ण उपचाराने आम्ही काय करतोय, त्या शरीराची मदत करतोय. ती मदत स्वीकारून तुम्हाला बरं करणं हे तुमच्या शरीराचं काम आहे. ऊर्जा ही कुठूनही कुठेही क्षणार्धात पोहोचू शकते. हा बदल फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये घडवता येतो. जो ऑर्गन काम नाही करू शकत आहे तो हळूहळू काम करायला लागू दे, आणि मग तो काम जसा करायला लागेल तशी तुमची औषधं तुमचे डॉक्टर्स कमी करतील. आणि अनेकांचा अनुभव आहे, त्यांची औषधं बंद झालेली आहेत. जेवढ्या शंका तेवढी तुमची रिकव्हरी स्लो होते. म्हणून आम्ही प्रत्येकाला म्हणतो की जेव्हा निरामयमध्ये तुम्ही येता तेव्हा बरं होण्याचा विचार करा आणि बरं होण्याचाच विचार करा. नमस्कार, मी देवयानी खेरुड. निरामय जीवन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या भागात आपण ॲसिडिटी या आजाराविषयी जाणून घेत होतो. हीच ॲसिडिटी जर वेळीच आटोक्यात नाही आणली तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावं लागतं. जसं की मायग्रेन, इंडायजेशन, कॉन्स्टिपेशन, फिशर, पाईल्स हे वेगवेगळे आजार आपल्या मागे येत असतात आणि याचं मूळ कारण असतं ॲसिडिटी. पण स्वयंपूर्ण उपचारांनी यावर आपण कशी मात करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. नमस्कार, तुम्हा दोघांचंही निरामय जीवन कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार मॅम, आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न असा आला आहे जो ॲसिडिटी रिलेटेड आहेच, पण GERD म्हणजे गर्ड या संदर्भात एकांनी प्रश्न विचारला आहे. त्यांचं आपल्या प्रेक्षकांनाही आपण हे सांगूयात की गर्ड म्हणजे नेमकं काय आणि त्यात होणारा त्रास आणि यावर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात. नक्की. आता ॲसिडिटी म्हणजे वाढलेलं ते जे ॲसिड आहे त्याच्यामुळे होणारा हा एक आजार आहे. GERD म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म आहे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. म्हणजे काय, तर आपल्या अन्ननलिकेतून ते आम्ल ते ॲसिड जे वर येतं त्याचा जो रिफ्लक्स होतो त्याचा हा आजार आहे. आता कसं असतं, ज्यावेळेला आपण अन्न खातो, घास आपण तोंडामध्ये घालतो, तो चावतो, त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते. लाळ हा देखील पाचक रस आहे, तो त्याच्यामध्ये मिसळला जातो आणि नंतर तो घास अन्ननलिकेतून खाली जातो जठरापर्यंत. आता हा घास आपण खाल्ल्यानंतर अन्ननलिकेतून एकदम सरकन खाली जात नाही, म्हणजे तो आपोआप खाली जात नाही. तिथे ती प्रोसेस अन्ननलिका करत असते. एक विशिष्ट प्रकारचा दाब हा तिथे असतो, तो नियंत्रित करण्याचं काम तिथे होत असतं आणि त्याच्यामुळे एका विशिष्ट दाबाने तो घास पुढे ढकलला जातो. प्रत्येक पेशी ही आकुंचन प्रसरण करते आणि तिचा तो आकुंचन प्रसरणाचा वेगही वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कामांमध्ये ठरलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला एक गतिशीलता येते. त्याच्यामुळे इथे चावलेला घास जेव्हा अन्ननलिकेतून जातो तेव्हा तो एका नियंत्रित दाबाने पुढे आणला जातो, ढकलला जातो आणि मग तो जठरापर्यंत येतो. जठराच्या इथे एक झडप असते. जेव्हा तो तिथे येतो तेव्हा ती झडप उघडते आणि तो घास जठरामध्ये जातो. जठरामध्ये त्याला पचवण्यासाठी लागणारी एन्झाईम्स यकृताकडनं आलेली असतात आणि जठरामध्ये ती पाझरत असतात आणि मग तिथे ती प्रोसेस सुरू होते पचनाची. पण आता काही कारणाने तिथे आम्ल वाढलेलं आहे. आता काय होतं, सतत जर तिथे आम्ल वाढत असेल तर त्या झडपेला पण ते धडका मारत असतं एक प्रकारे. आणि त्याच्यामुळे देखील काही वेळेला ती झडप ही कमकुवत होऊ शकते. आणि ती कमकुवत झाल्यामुळे ती झडप कशासाठी आहे की आम्ल म्हणजे ते ॲसिड, जठर हा असा ऑर्गन आहे की जिथे त्याला आतमध्ये अशी काही यंत्रणा आहे की त्या आम्लाचा त्रास त्या ऑर्गनला होत नाही. पण तेच ॲसिड वर आलं किंवा खाली गेलं तर अन्ननलिकेलाही त्याचा त्रास होतो, त्याच्यामुळे जखमा होऊ शकतात किंवा अगदी आतड्यामध्ये पण ते तशाच पद्धतीचं त्याच स्वरूपाचं आणि तितकं स्ट्रॉंग जर ते पुढे गेलं तर आतड्यांमध्ये देखील जखमा होऊ शकतात. जठरच फक्त त्याला धारण करू शकतं आणि पचनाची प्रक्रिया तिथे होत असते. पण काही कारणाने ती झडप जर कमकुवत झाली तर ते जे ॲसिड आहे ते वर यायला लागतं.
किंवा त्याच्यात निर्माण होणारे फ्युम्स म्हणू आपण, वाफा एक प्रकारच्या, त्या झळा देखील वर यायला लागतात आणि त्याचा त्रास हा आपल्या अन्ननलिकेला होतो. अन्ननलिकेला जखमा होऊ शकतात, ढेकर येतात काही वेळेला, त्याबरोबर ते ॲसिड किंवा काही अन्न कण देखील आपल्या तोंडात येऊ शकतात आणि त्याच्यामुळे अन्न खाणं किंवा ते तिथून खाली जाताना त्रास होऊ शकतो. राईट. पित्तामुळेच, वाढलेल्या पित्तामुळेच हे त्रास होतात. म्हणजे ज्याला आपण आम्लपित्त म्हणतो, ॲसिडिटी म्हणतो, वारंवार ॲसिड जास्त जनरेट होणं, याच्यामुळे हे त्रास होतात. आणि ॲसिड ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण अग्नी म्हणतो, की अग्नी वाढल्यामुळे हा सगळा त्रास होतोय. स्वयंपूर्ण उपचार तो अग्नी कमी करण्यासाठी काम करतो. मागच्या अनेक भागापासून आपण बोलतोय की अग्नी वाढला की पाणी कमी होतं आणि वात वाढतं. कुठेही नॅचरल प्रोसेस आहे. आपण पाणी उकळवायला काय करतो, खाली त्याच्या गॅस लावतो, अग्नी देतो त्याला आणि पाणी उकळायला लागतं. पाणी उकळलं की काय होतं, त्याचा क्वांटम कमी होतं आणि त्याचा जो क्वांटम कमी होतोय त्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. शरीरामध्ये अगदी तसंच घडतं. जसं मॅडम म्हणल्या की अन्ननलिकेमधून घास खाली जातोय. आता ही प्रोसेस थोडीशी समजून घेण्यासाठी आपण व्यवहारातलं एक उदाहरण घेऊ. सापानी जर एखादं उंदीर किंवा काहीतरी गिळलं तर ते डायरेक्ट जातं का आतमध्ये, तर ते नाही. बघितलं असेल तर ते हळू 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 पुढे सरकतं किंवा साप पुढे सरकतो. ते गिळलेलं अन्न तिथेच राहतं आणि साप ते आत 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 घेत जातो. तसंच आपण जो घास गिळतो तो थांबत 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 पुढे जातो. पुढे ढकलला जातो, परत आकुंचन होतं, ढकलला जातो, परत आकुंचन होतं, ढकलला जातो, परत आकुंचन होतं आणि असा तो हळूहळू पोचतो, एकदम पडत नाही आतमध्ये. ज्या वेळेला ती झडप चांगली आहे तेव्हा त्या झडपेतनं तो योग्य रीतीने पुढे पास होतो. जेव्हा ती झडप चांगली नाही तेव्हा ही प्रोसेस सगळीच अफेक्ट होते. शिवाय ते जे आता मॅडम म्हणले की पित्त धारण करण्याची क्षमता एकाच ऑर्गनची आहे. तेच अन्ननलिकेकडे आलं की त्या फ्युम्स म्हणा किंवा ती जळजळ तिथे व्हायला सुरुवात होते आणि त्यालाच या शास्त्राने गड्स असं म्हटले. राईट. पित्त ज्याला आपण म्हणतो ना, किंवा अग्नी ज्याला म्हणतो, अग्नी देखील अनेक प्रकारचा आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलंय की धत्वाग्नी, भूताग्नी आणि जठराग्नी. जठराग्नी जो आहे तो अन्न पचनासाठी महत्वाचा आहे. आता भूताग्नी म्हणजे काय, तर जी पंचमहाभूत आहेत, ज्याला आपण पंचतत्व म्हणतोय. म्हणजे काय, तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, ह्या 5 तत्वांच्या मध्ये देखील अग्नी आहे. जेव्हा त्या त्या तत्वातला अग्नी वाढतो, म्हणजे असं धरून चाला पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्वातला अग्नी वाढला, मग काय होणार आहे, त्याची हानी होणार आहे, त्या पृथ्वीची हानी होणार आहे. मग जो जलाचा भाग आहे तो कमी होऊन ती पृथ्वी कोरडी होणार आहे. मग ते मसल्स असतील, मग ती नलिका असेल, कुठलाही टिश्यू असेल, अग्नी अतिरिक्त झाल्यामुळे तिथे कोरडेपणा येणार आहे आणि त्याच्यामुळे त्रास काही उद्भवणार आहेत. आता जल आहे, जलामध्ये पण अग्नी आहे. प्रत्येक तत्वामध्ये प्रत्येक तत्व आहे. शास्त्र असं म्हणतं की प्रत्येक तत्व जेव्हा आपण म्हणतो, पृथ्वी जेव्हा म्हणतो, त्याला त्या पृथ्वी तत्वामध्ये 50% भाग हा पृथ्वी तत्वाचा असतो आणि उरलेले 12.5%, 12.5%, 12.5%, 12.5% उरलेली 4 तत्व असतात. म्हणजे ते संतुलित आहे. राईट. आता त्यातला अग्नीचा भाग ज्यावेळेला 12.5% जास्त व्हायला लागतो तेव्हा कदाचित जलाचा भाग कमी व्हायला लागतो. आणि पृथ्वी कडक होते, म्हणजे पृथ्वीचा भाग 50%पेक्षा कदाचित वाढतो, कमी होतो, काहीतरी त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो. तो इम्बॅलन्स काय प्रमाणात आहे त्यावर तुमचा आजार अवलंबून असतो. राईट. जलामध्ये देखील 12.5% अग्नी आहे. जलातला अग्नी जसा वाढत जातो तसा जलाचा जो कॉम्पोनंट आहे 50%चा तो कमी होत जातो. त्यामुळे पित्तवाल्यांना त्वचा पण रुक्ष व्हायला लागते. केस कोरडे व्हायला लागतात, डोळे कोरडे पडायला लागतात, हातापायाची म्हणजे तळहात तळपाय ह्याची जळजळ व्हायला लागते. म्हणजे त्यांच्या पृथ्वीमधला पण अग्नी वाढलाय आणि जल ते कमी होऊन तिकडचा पण अग्नी वाढलाय. कित्येक केसेसमध्ये असं होतं की तळ हाताला आणि तळ पायाला अतिरिक्त घाम येतो. म्हणजे काही लोकांना पाय ठेवले की खाली भिजतं त्यांच्या. आता हा दोष कशाचा आहे, तर वास्तविक बघायला गेलं तर आपल्याला वाटेल हा जलाचा दोष आहे. तर हा जलाचा दोष नाहीये, हा अग्नीचाच दोष आहे. अग्नी चुकीच्या ठिकाणी आहे आणि चुकी हव्या त्या ठिकाणी नाहीये, त्यामुळे तिथलं जल वाढलंय. नॉर्मली जर बघितलं आपण तापामध्ये काय होतं, तर तापामध्ये तळहात आणि तळपाय भयंकर गरम होतात अंगापेक्षा. म्हणजे काय होतं, तर शरीरातला अग्नी जो वाढलेला आहे, शरीरातली उष्णता आपलं शरीर तळहात आणि तळपायामार्फत बाहेर टाकायचा प्रयत्न करतं. आता इथे जिथे मी त्या घामाचं उदाहरण सांगितलं तिथे ते जल बाहेर टाकतंय, अग्नी नाही बाहेर पडत आहे. त्याच्यामुळे तो दोष अग्नीमुळेच निर्माण झालाय, पण तो जलात निर्माण झालाय. जसं आता मॅडम म्हणल्या की
आपण आपण काय म्हणतोय की अग्नी हा कन्व्हर्जनसाठी गरजेचा आहे. भूताग्नी जो आत्ता मॅडम म्हणल्या, तो भूताग्नी काय करतो तर आकाशातून वायू निर्माण होतो, वायूतून अग्नी निर्माण होतो, अग्नीतून जल निर्माण होतं आणि जलातून पृथ्वी निर्माण होती. ही नॉर्मल प्रोसेस आहे. आता हे निर्मिती म्हणजेच हा जो बदल घडवायचा आहे, आकाशाचा वायू करायचा आहे, तो अग्नीच करणार आहे. तो आहे तो हा भूताग्नी त्याला म्हटलं जातं. तो योग्य प्रमाणात असेल तर वायू योग्य प्रमाणात निर्माण होतो. त्याचं प्रमाण जर बिघडलं तर निर्माण होणाऱ्या जे काही तुमचं भूत आहे त्याचं प्रमाण बिघडतं आणि म्हणून आजार निर्माण होतो. आणि आपण ते संतुलित करतो ना. हो, म्हणजे जलामध्ये वाढलेला अग्नी, तो अतिरिक्त अग्नी आपण त्यांच्या ऑरामधनं, त्यांच्या त्या नाड्यांमधनं उत्सर्जित करतोय. तो जसा उत्सर्जित व्हायला लागतो तसं तिथलं अग्नीचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं आणि जलाचं प्रमाण नॉर्मल व्हायला लागतं. मग आपोआप ते सांगतात की त्वचा आता तितकी कोरडी वाटत नाहीये, हा जी फाटत होती ती आता फाटत नाहीये, हा डोळ्यांची आग तेवढी होत नाहीये, हा आता केस गळण्याचं प्रमाण कमी झालंय. ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी परत बदल जे होतात ते का होतात? कारण ते तत्व जागेवर येत आहे. जसं जसं एक एक तत्व जागेवर येतं तसं तसं ती जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं देखील जागेवर येतात. मग डॅमेज झालेली गोष्ट, मग असं धरून चला जखमा झाल्या आहेत तर ती जखम भरण्यासाठी शरीराला माहिती आहे कशी भरायची आहे, पण ते भरू शकत नाही आहे. भरू शकण्यासाठीची ताकद, ऊर्जा, आपण ऊर्जा देतो म्हणजे काय करतो? आपण त्यांना ताकद देतोय. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही मॉडर्न मेडिसिन्स घेताय, मॉडर्न मेडिसिन काय करते ते तुम्हाला आधार देत आहे. तुम्हाला XYZ त्रास होतोय आणि म्हणून तुम्ही मॉडर्न मेडिसिन घेताय. हे मेडिसिन काय करते? जे काम शरीर करू शकत नाही आहे ते ह्या औषधाच्या मार्फत केलं जात आहे. म्हणजे काय तर तो सपोर्ट मिळतोय. जे शरीर निर्माण करू शकत नाहीये ते औषधातून तुम्ही घेताय आणि म्हणून तुमचं शरीर ते काम करू शकतंय. पण स्वयंपूर्ण उपचार काय करतायत की ही पेशी जे काम नाही करू शकत आहे कारण तिची क्षमता कमी झाली आहे, हिला ताकद देत आहे. हिला ताकद स्वयंपूर्ण उपचारांनी दिल्यामुळे ही पेशी हळूहळू काम करायला लागते. जे ती निर्माण करू शकत नाहीये ते ती हळूहळू निर्माण करायला लागते आणि मग ही औषधांची जी तुमची गरज आहे ती कालांतराने कमी होऊ शकते. बऱ्याच वेळेला पेशंट आले की ते म्हणतात मग आता ट्रीटमेंट ही सुरू करतो तर मग आम्ही औषधं बंद करू का? तर सगळ्यात महत्त्वाचा हे आम्ही कधीच म्हणत नाही, कारण तो आम्हाला अधिकारच नाही. कुठलीही औषधं बंद करायला आपण सांगत नाही. पण मग आपण तेव्हा त्यांना हे सांगतो की तुमचं औषध हा आत्ता सपोर्ट आहे बॉडीला, कारण तुमची बॉडी त्रासात आहे, तुमचं शरीर नाही करू शकत आहे, हा सपोर्ट आत्ता असू दे. आणि सेम टाईम आपण स्वयंपूर्ण उपचारांनी त्याची ताकद वाढवू. जो ऑर्गन काम नाही करू शकत आहे तो हळूहळू काम करायला लागू दे आणि मग तो काम जसा करायला लागेल तशी तुमची औषधं तुमचे डॉक्टर्स कमी करतील. आणि अनेकांचा अनुभव आहे त्यांची औषधं बंद झालेली आहेत. म्हणजे मॅम स्वयंपूर्ण उपचार असतील तर गोळ्या घेण्याची गरजच पडणार नाही. ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच. मला तुमच्याकडून अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा निरामय जीवन. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं निरामय जीवन कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. आणि आज आपण जाणून घेतोय ॲसिडिटीवर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात. मॅम, ब्रेकला जाण्याआधी आपण जसं पाहिलं की स्वयंपूर्ण उपचारांनी आपण ॲसिडिटीवर सुद्धा पूर्णपणे मात करू शकतो, तर तसा काही अनुभव आमच्यासोबत तुम्ही शेअर कराल का? हो, निश्चितपणे असे अनेक अनुभव आहेत. पण मला असं वाटतंय की आपण जेव्हापासून ऑरा स्कॅनिंग सुरू केलंय आणि त्या ऑरातले बदल आपल्याला डोळ्याला दिसत आहेत, तर त्याच्यानंतर काही रुग्णांमध्ये ज्याच्यात असे चांगले बदल दिसलेत, तो ऑराचा एक फोटो आपण आधी बघू आणि मग त्या रुग्णांचा अनुभव समजून घेऊ. म्हणजे ऑरामध्ये काय चेंजेस झाले असतात, स्वयंपूर्ण उपचारांनी त्या चेंजेसमध्ये काय फरक पडतोय हे बघू आणि मग त्या रुग्णाचा अनुभव ऐकू की ज्याला स्वतःमध्ये काय बदल जाणवले. नक्की. तर आता हा जो ऑरा आहे हा सुरुवातीचा आहे. म्हणजे त्यांना त्यावेळेला प्रचंड त्रास होत होता, ज्या गर्डबद्दल आपण बोलतोय त्याच्यामुळे तो रिफ्लक्स होता, घशामध्ये जळजळ होती, छातीमध्ये जळजळ होती आणि त्यांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होऊन त्यांच्या आपण म्हणतो ना माउथ अल्सर, म्हणजे तोंड येणं किंवा तोंडामध्ये जखमा होणं, अशा गोष्टी वारंवार व्हायच्या. वारंवार डोळे लाल होणं, डोळ्यांची आग होणं, ह्या गोष्टी व्हायच्या. डोकं दुखायचं, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनचा त्रास होता त्यांना. आणि जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला ते आले होते त्यावेळेला त्यांना पाईल्सचा देखील त्रास होत होता, ब्लिडिंग होत होतं.
जर ऑब्झर्व कराल तर ऑरामध्ये शरीरावरती पण पिवळा रंग दिसतोय आणि बाहेर शरीराभोवतीचा जो ऑरा दिसतोय त्याच्यामध्ये पण हा ग्रे रंग दिसतोय आणि त्याच्या भोवती पिवळा रंग आहे. आता पिवळा म्हणजे अग्नी, सो तो अग्नीने पूर्ण व्यापला आहे तो ऑरा. इतकं ते अग्नितत्व सर्वत्र पसरलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण हा राखाडी रंग म्हणतो तर हा काय दाखवतो तर इम्प्युअर्ड एअर, म्हणजे वायू जो वाहू शकत नाहीये, वायू जो अतिशय म्लान झालेला आहे, जो दूषित झालेला आहे, जो विकृत झालेला आहे हा, आणि अग्नी सगळीकडे पसरलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशी ही एक प्रकारे होरपळली जाते आणि मग त्याचा परिणाम पोटामध्ये पण जाणवत होता, छातीमध्ये पण जाणवत होता, घशात पण जाणवत होता, डोळ्यांपर्यंत जाणवत होता, डोक्यापर्यंत जाणवत होता. आणि सेम टाइम तो खाली देखील म्हणजे लोअर ॲब्डॉमिन आणि आपल्या गुदद्वारापर्यंत पोहोचलेला होता. तळपायाची आग, रखरखीतपणा, हातांची आग, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. एक्स्ट्रीम केस आहे की तो अग्नी सर्वत्र पसरलेला होता, जो आपल्याला त्यांच्या ऑरामध्ये पण दिसतोय. आता जे आपण सांगतो स्वयंपूर्ण उपचारांना ते आले आणि आपण स्वयंपूर्ण उपचार सुरू केले. स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय आहे, त्यांनी घरून आपल्याला फोन करायचा आहे हां, आणि त्यांनी एक 10 मिनटं शांत बसायचं आहे. त्यावेळेला आपण काय करत असतो, आपले उपचारक काय करत असतात तर त्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या ह्या बाह्य सूक्ष्मदेहामध्ये जिथे जिथे जे जे तत्व एक्स्ट्रीम आहे किंवा वाढलेलं आहे त्याला आपण तिथून वातावरणामध्ये रिलीज करतोय, मुक्त करतोय. ऊर्जा देहामध्ये काम करत असल्यामुळे आम्ही देखील ऊर्जेद्वारेच काम करत असतो आणि ऊर्जा ही कुठूनही कुठेही क्षणार्धात पोहोचू शकते. हा बदल फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये घडवता येतो. म्हणजे मनाचा जो वेग आहे, मनामध्ये एखादी गोष्ट आली आणि तुम्ही डोळे मिटले ती तुम्हाला समोर दिसते, मनाचा जो वेग आहे तोच त्या ऊर्जेचा वेग आहे. त्याच्यामुळे रुग्ण कुठेही असू दे, तो जवळ असू दे किंवा दूर असू दे, त्यांनी फक्त फोन करायचा आहे आणि फोन केल्यानंतर आम्ही त्यांचा फॉर्म नंबर आणि नाव त्यांना सांगायला सांगतो, म्हणजे तो डेटा समोर येतो आणि त्यांच्यासाठी जी काही ट्रीटमेंट सेट केलेली आहे थेरपिस्टनी, म्हणजे ज्यांना ते भेटले त्यांनी त्यांचा ऑरा स्कॅन केलेला असतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट ठरलेली असते. ती ट्रीटमेंट फॉलो करण्यासाठी आपली उपचारकांची टीम आहे. 24 तास आपण काम करतो. म्हणजे अगदी अर्ध्या रात्री जरी त्यांना वाटलं तरी ते फोन करून उपचार घेऊ शकतात. की अर्ध्या रात्री जळजळायला लागल्या, उलट्या होतात आणि त्रास सहन होत नाहीये, मग काय करा, मग निरामयला फोन करा. निरामयला फोन केला की तिथे उपलब्ध आहेत उपचारक जे तुम्हाला सांगतील की तुम्ही आता एक 10 मिनिटं शांत बसा किंवा झोपलात तरी चालेल, आम्ही उपचार करतो. आणि मग आपण उपचार करतो म्हणजे काय, ते जिथे ते तत्व आत्ता खूप मोठ्या प्रमाणावर भडकलंय तिथनं ते तत्व आपल्याला मुक्त करायचे, रिलीज करायचे. त्यामुळे त्यांना आपण सांगितलं की आता तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर ते काय करत होते, आपल्याला फोन करत होते, रोज 10 मिनिटं शांत ध्यानावस्थेत बसत होते आणि त्यावेळेला आपण त्यांचा हा ऑरा आणि शरीरामध्ये वाढलेली ही पंचतत्वांचं झालेलं असंतुलन हे संतुलित करण्यासाठी आपण काम करत होतो. हे काम रेग्युलर बेसिसवरती रोज सुरू होतं. दिवसातनं 8 वेळा दर 2 तासांनी ते उपचार घेत होते. हां, आणि असं सुरू असल्यानंतर ते साधारण 15 दिवसांनी ज्या वेळेला ते सेंटरमध्ये आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला खूप बरं वाटतंय, माझी जळजळ कमी झालेली, ब्लिडिंग जे होतं ते त्यांचं पहिल्याच आठवड्यामध्ये थांबलेलं होतं, पण आग होत होती. स्टूल पास केल्यानंतर आग होत होती, ती आग देखील त्यांची आटोक्यात आलेली होती. हां, त्यांचे डोळे जे लाल बुंद झालेले होते जेव्हा ते पहिल्यांदा आले तेव्हा त्याचा रंग तो ओसरलेला होता. हां, अन्न जात नव्हतं, तोंड पूर्ण फुललेलं होतं, त्याच्यामुळे काहीही खायला खूप रिस्ट्रिक्शन्स होती, फक्त लिक्विड त्यांना घेता येत होतं. तर ते देखील सेमी लिक्विडपर्यंत आलेले होते आणि तोंडातले फोड खूप कमी झालेले होते. म्हणजे 15 दिवसांमध्ये खूप चांगले शारीरिक लेवलला बदल जाणवले आणि म्हणून आपण निर्णय घेतला की त्यांचं परत ऑरा स्कॅनिंग करूया. आणि 15 दिवसांनी आपण त्यांचं ऑरा स्कॅनिंग केलं. हां, ऑरा स्कॅनिंग केल्यानंतर आता हा दुसरा ऑरा मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये हा पिवळा रंग आता विशेषत्वाने दिसत नाहीये. तिथे कुठल्या रंगाने जागा घेतली आहे तर तो ऑरेंज आहे. म्हणजे जलतत्व जे पूर्णपणे निघून गेलेलं होतं शरीरातलं, एक रखरखीतपणा, कोरडेपणा होता, तर आता तिथे जलतत्व यायला लागलंय. अजूनही हा आयडियल ऑरा म्हणणार नाही आपण ह्याला, पण जे तत्व खूप वाढलेलं होतं त्याला रिप्लेस केलं दुसऱ्या तत्वाने. ते तत्व तिथे यायला सुरुवात झाली. हां, आता ते हळूहळू बॅलन्स त्याच्यानंतर झालंच, पण 15 दिवसांमधला जर हा बदल तुम्ही बघाल तर पहिला ऑरा ज्याच्यामध्ये शरीरावरती पण सगळीकडे पिवळे पॅचेस दिसतात ते आता नाही आहेत. तो अग्नी हळूहळू शांत झालेला आहे
आणि जो रखरखीतपणा होता तो जायला सुरुवात झाली, तिथे जलतत्व त्यांना मिळायला लागलं. म्हणजे जो सपोर्ट निरामय करतं तो अशा पद्धतीने ऑरामध्ये घडत जातो. आता हे तत्व देखील प्रत्येक पेशी ॲब्सॉर्ब करतीये आणि तिच्यामध्ये एक मऊपणा यायला लागलाय. हळूहळू तो सेट होईल. आणि जर तुम्ही बघाल तर पहिल्या ऑरामध्ये कुठेही निळा हिरवा रंग दिसत नाहीये, तो आता इथे दिसायला सुरुवात झाली. म्हणजे जो वात अडकून पडला होता, राखाडी रंग म्हणजे काय तर अडकलेला वात, विकृत झालेला वात, हा तो इथे फ्लो व्हायला लागलाय. वातच गोष्टीला पुढे सरकवत असतो, नेत असतो. त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी हळूहळू हळू जागेवर यायला लागल्यात आणि हे 15 दिवसांमध्ये घडलंय. म्हणजे तुम्हाला जेवढी तीव्र इच्छा असते ना बरं होण्याची, तेवढं तुमचं शरीर लवकर तुम्हाला बरं करत असतं. स्वयंपूर्ण उपचाराने आम्ही काय करतोय, त्या शरीराची मदत करतोय. ती मदत स्वीकारून तुम्हाला बरं करणं हे तुमच्या शरीराचं काम आहे आणि तुमचं शरीर हे तुमच्या मनाचं ऐकत असतं. त्यामुळे ज्याला तीव्र इच्छा असते बरं होण्याची त्याला मिरॅक्युलस रिझल्ट्स मिळतात. आणि जो प्रश्न विचारतो मग होईल का, मग खरंच का, मग कधी, मग किती वेळ लागेल, जेवढ्या शंका तेवढी तुमची रिकव्हरी स्लो होते. म्हणून आम्ही प्रत्येकाला म्हणतो की जेव्हा निरामयमध्ये तुम्ही येता तेव्हा बरं होण्याचा विचार करा आणि बरं होण्याचाच विचार करा. त्यांचा अनुभव पण आपण ऐकू, कारण खूप छान रिझल्ट्स त्यांना मिळालेत अनेक वर्षांच्या त्रासामध्ये. नक्कीच पाहूयात हा अनुभव. नमस्कार, मी संजय कुंभार बोलतो. मी प्रॉपर राहायला कर्नाटकमध्ये आणि मी पुण्यात कामासाठी खूप 15 ते 20 वर्ष झालो आलेलं आहे. आणि मला खूप शरीराचा त्रास होतं, मुळ्याचं, छाती जळजळ होणे, तोंड येणे, डोळे लाल होणे. आणि मी सगळीकडे दवाखाने वगैरे दाखवलो आणि मला काय कमी झालं नाही. तेवढं औषध घेतले की 1-2 दिवस बरं वाटणार. मी निरामयला जाऊन भेटलो आणि सराला भेटलो. सर म्हणले मला 8 ट्रीटमेंट सांगितलं आणि त्यांच्यासोबत फोटो काढायला सांगितलं. आणि आत्ता मला सर ट्रीटमेंट चालू केलं ना, लगेच 15 दिवसांनी मला खूप बरं वाटलं. आणि 1-2 महिना झाला आता मला काय कशाचा आजार नाही. काय छाती जळजळ होणे, डोळे लाल होणे, जीभ येणे असं काही नाही. आता सगळं बरं झालेलं आहे, व्यवस्थित आहे. आणि निरामयच्या आणि सराचं मॅडमचं खूप आभार आहे. मॅम, आत्ताच आपण संजय कुमार यांचा अनुभव ऐकला आणि त्यांना जसा ॲसिडिटीमुळे डोक्यापासून पायापर्यंत जो त्रास होत होता तो फक्त 15 दिवसात स्वयंपूर्ण उपचारांनी आपण आटोक्यात आणला. मला असं वाटतं या उपचार पद्धतीचा लाभ हा प्रत्येकानेच घेतला पाहिजे, कारण विना स्पर्श विना औषध घर बसल्या तुम्हाला ही ट्रीटमेंट मिळणार आहे. सो तुम्ही या ट्रीटमेंटचा नक्की लाभ घ्या आणि निरोगी राहा. मॅम, प्रेक्षकांचे प्रश्न अजून काही संपलेले नाही आहेत, आपण याच्यावर अजून जाणून घेणार आहोत पण पुढच्या भागात. आज वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनापासून आभार. प्रेक्षक हो, ॲसिडिटीमुळे जे आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवत असतात त्यावर स्वयंपूर्ण उपचारांनी आपण कशी मात करतो हे अजून जाणून घेणार आहोत. पण तुमच्याही मनात काही प्रश्न किंवा समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या ईमेल ID किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही ते पाठवू शकता. आम्ही त्यांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. आज वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.